सो हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे 29 मे 2026. तर आज उठायला उशीर झाला आहे, त्यामुळे सर्व गडबड झाली आहे. सो सकाळचे वाजले आहे मे बी 8. सकाळचे वाजले आहे 8 आणि आज खूपच उशीर झाला उठायला. तर हाय गुड मॉर्निंग माऊ. सेकंड डे. येस. वाव, हे बघ काय आहे आपल्याकडं. मागच्या हप्त्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं खूपच चालू होतं आणि काय 2 दिवस हवा होती, नंतर शांत झालं. आणि एक स्क्रीनशॉट बघितला जिथे कॉक्रोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम हँडलिंग पेज, ज्यावर होते 20 मिलियन+ फॉलोअर्स, आणि एका साईडला होतं इंडियन आर्मीचं इंस्टाग्राम पेज की ज्यावर होते फक्त 9 मिलियन. त्यांनी कंपॅरिझन दाखवलं की आपले युथ जे आहे ते कोणाला सपोर्ट करतात. ऑब्व्हियसली त्यामध्ये जे होते आय थिंक 10-20% बाहेरचेच लोक होते, इंडियन नव्हतेच त्याचे फॉलोअर्स. त्यामध्ये अजून एक न्यूज आली होती आणि एक आर्टिकल पण होतं, त्यामध्ये दाखवलं होतं की ऑलमोस्ट जगभरातून त्याला फॉलोअर्स होते. आता जगभरातले लोक इंडियन आर्मीला का फॉलो करणार? सो इंडियन जे आहे त्यांनी तर नक्कीच फॉलो केला असणार, म्हणजे उरलेले असतील त्यांनी नसं केलेलं. म्हणजे कॉफी झाली आहे. आर्मी बाहेर का चाललंय? हा, त्याचं नाव काय? इनाम विमान. काय बोलतात त्याला? इंताज. विमान विमान विमान. कुठे दिसतं विमान? बाहेर दिसतं ना. माऊला आता तर विमान पण समजायला लागलं नाही. म्हणजे आवाज येतोय बाहेरून हेलिकॉप्टरचा आणि ती म्हणते विमान विमान, म्हणजे थोडस बोबडी भाषेमध्ये. आणि ते माऊ काय होतं बाहेर? हो. विमान कुठे? विमान ते बघ, आवाज आला बघ, विमानचा आवाज आला बघ. सो आमच्या इथून भरपूर इथे हेलिकॉप्टर्स दिसतात. मे बी ते ट्रेनिंग करत असतील किंवा काही राऊंड घेत असणार. तर हा जो पूर्ण एरिया जो आहे, हा बेटा, हा हा चल, पूर्ण एरिया हेलिकॉप्टर्सच असतात. येस, कम ऑन. वन, थांब थांब, 1 2. कुठे विमान? कुठे? दाखव मला. माऊला इथून सर्व समजतं. काय होतं माऊ ते? इना विमान म्हणता येत नाही, पण मग काहीतरी शब्द उच्चारते ते, विमान असं, विमान. आणि ती दाखवते पण विमान, इकडे विमान. आजचं क्लायमेट खूप क्लिअर आहे. नाही नको, आज क्लाउडी क्लायमेट नाहीये, म्हणजे पावसाची शक्यता आता वाटत नाहीये. हा, काय? काय हे? ए बाय बाय. हाय कर सर्वांना कॅमेऱ्यात बघू. हाय. काय आपण काय करतो का? नाही नाही, मी काय शूट करतो. काय व्हिडिओ आपला? काय असतं तो? काय असतं त्याचं नाव काय? उशिरा उठला ना भरपूर काम स्टक होऊन जातात मॉर्निंगचे. सो आता बसलो, आता एडिटिंग करून घेतो, प्लस कॉफी पिता पिता. कोणाला जर माईक घ्यायचा असणार, वायरलेस माईक जो काही कॉलर माईक आहे, तो डिजिटेकचा DWM-114 घेऊ शकता. चांगला माईक आहे. यामध्ये 2 माईक भेटतात. सो हा एक आहे, तो अजून एक जो आहे तुम्ही लावलेला आहे, ऑन झालं त्यावरती हे भेटतात डक, जे की इथे लावतात असं. आणि एक रिसिव्हर असतं जे की मोबाईलला असतं. छान आहे. एक साधारण एक 1500 आणि 2000 मध्येच असणार याची प्राइस. तर ऑलमोस्ट मी 1 ते 1.5 वर्ष झालं याला घेऊन. सो कोणाला जर घ्यायचा असणार तर हा माईक घेऊ शकतात. याच्यापेक्षा पण चांगल्या क्वालिटीचा आहे, जे की असं राऊंड टॅबलेट सारखं माईक येतं, मॅग्नेट असतं त्याला, ते पण घेऊ शकता तुम्ही. जर 3000 रुपयाचं बजेट असेल तर ते खूप बेस्ट आहे. यापेक्षा चांगली व्हॉइस रेकॉर्डिंग त्यामध्ये येते. सो सकाळचे वाजले आहे 8. सो मी पितोय आता कॉफी. सो आता मी एडिटिंग करून घेतो. सॉरी, माझा चष्माच राहिला. ज्यांचे चष्मे असतात त्यांचे खूप वाईट हाल असतात. सो आज उशिरा उठल्यामुळे ना माझी देवपूजा सुद्धा राहिली. ह्या टायमाला मी आंघोळ करून बसतो. आज काही तसं झालेलं नाहीये. स्वतःकालचा व्लॉग अपलोड होतोय आणि मी आता करतोय नाश्ता. शिवाय, तिखट शिवाय खूप छान असतात. सो आता थंबनेल क्रिएट झालेला आहे. व्हॉट्स अ रिअल बॉन्ड इज इन बिटवीन आर्मी अँड मयुरी. खूप छान आहे.